नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नवी दिल्लीमध्ये अनपेक्षितपणे एक घटना घडली आणि ज्याची चर्चा देशभरात नव्हे तर जगभरातल्या सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क करून गेली आहे. ती घटना आहे अचानक वाढलेली कोरोना बाधितांची संख्या. नवी दिल्लीमध्ये नुकतेच अचानक 5 ते 6 हजार रुग्ण वाढले आणि यामुळे कमी होत चाललेला कोरोना बाधितांचा आकडा अचानक का वाढलाय याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, ज्यांना स्वतःला कोरोना झाला होता, ते आता बरे झाले आहेत. त्यांनी या प्रकारच्या कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्या वाढण्याच्या घटनेवर थेट असं उत्तर दिलं की ही कोरोनाची तिसरी लाट आहे. ज्या क्षणी आरोग्यमंत्री पदावर बसलेला एखादा व्यक्ती अशा प्रकारचं विधान करतो त्या क्षणी सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क होतात. देशाची राजधानी ही जर तिसऱ्या कोरोनाच्या लाटेला सामोरी जात असेल तर देशाच्या इतर भागात काय घडत असेल याची कल्पना करायला हवी. आणि एका बाजूला नुसती कल्पना करून या विषयाला आपल्याला समजता येणार नाही, तर त्याच्या उपाययोजनांच्या दृष्टीनेही तात्काळ पावलं टाकायला हवीत. म्हणून सर्व प्रकारच्या आरोग्य यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. आज या विषयाची चर्चा करणं अत्यंत गरजेचं यासाठी आहे कारण महाराष्ट्रात नुकताच दसरा संपलेला आहे, दिवाळी येऊ घातली आहे आणि या मधल्या काळामध्ये माध्यमांपर्यंत सरकारी यंत्रणेकडून वारंवार अशा बातम्या पसरवल्या जात आहेत की राज्यातला आणि खास करून त्यातही मुंबईतला कोरोना आता पळून जायला लागलेला आहे. दिवसागणिक कोरोना बाधित यांच्यापेक्षा कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या जास्त आहे. आता काही कोरोना आपल्या इथे राहत नाही, कोरोना पळून जाणार आहे, त्यामुळे निश्चिंत व्हायला हरकत नाही, अशा प्रकारचे अनाहूत संकेत या सर्व माहिती पोहोचवण्याच्या प्रयत्नात घडतायत. कोरोनासारखी संसर्गजन्य साथ ही अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज असताना वारंवार कोरोना बाधितांची आकडेवारी कागदावर कमी होत जाणं आणि परिणाम स्वरूप जनतेमध्ये निष्काळजीपणा वाढणं हे परवडणार आहे का? जागतिक पातळीवर कोरोनाच्या विषयी ठोस असं ज्ञान कोणाहीकडे नाही. जे काही आहे ते अनुभवातून मिळालंय. जे अनुभवातून मिळालेलं ज्ञान आहे ते प्रत्येक टप्प्यावर कसोटीवर तपासून पुढे पुढे दिलं जात आहे. अशा वेळेला कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्राची या प्रकरणी चर्चा अधिक महत्त्वाची आहे कारण देशातल्या कोरोना बाधितांच्या एकूण संख्येत महाराष्ट्राचा आकडा 40% आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता आजची चर्चा त्याच अनुषंगानं की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी कसं लढायचं. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो. माझ्या सोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत. आपल्या सोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे, ते महाराष्ट्राचे IMAचे अध्यक्ष आहेत. तसंच आरोग्य विश्लेषक म्हणून आपल्याला परिचित असलेले डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या सोबत जोडले गेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवी दिल्लीहून आपल्या सोबत आरोग्य विश्लेषक आणि त्याचबरोबर यापूर्वी IMAचं काम केलेले जनरल सेक्रेटरी पदावर राहिलेले डॉक्टर जैन आपल्याशी जोडले गेलेले. त्या सर्व मान्यवरांचं RN टंडन, माफ करा, RN टंडन आपल्या सोबत जोडले गेलेले. त्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करतोय. माझा पहिला आणि थेट प्रश्न हा डॉक्टर टंडन यांनाच असणार आहे. टंडन साहेबांशी आपण हिंदीतून बोलणार आहोत. मी त्यांना हिंदीत प्रश्न विचारेन, ते हिंदीत उत्तरं देतील. डॉक्टर टंडन साहब, मैं हिंदी में ही आपसे सवाल करूंगा. आप स्वाभाविक रूप से बहुत सहजता से इसमें बात कर पाएंगे. ये अचानक ऐसे क्या हो गया कि दिल्ली में संख्या हजारों की तादाद में बढ़ने लगी? देखिए, सबसे जरूरी चीज जो है हमें समझना है कि दिल्ली में जब पहली बार हमारे नंबर बढ़ना शुरू हुए थे वो महीना था मई और जून का. उसके बाद वो 3-4 हजार की रेंज में आए, फिर सितंबर में 4 से 5 हजार की 4-4.5 हजार की रेंज में आए और आज की तारीख में ये 5 से 6 हजार के बीच में आ गए.
अगर हम टोटल में देखें शुरू से, जब से लॉकडाउन में रिलैक्सेशन शुरू हुए हैं, उसके बाद से नंबर ऑफ केसेस बढ़ते जा रहे हैं। और जैसे ही आपने और चीजों पे छूट दी, यानी कि लॉकडाउन 5 में जितनी छूट मिली कि कुछ रेस्टोरेंट्स खुले, कुछ बार्स खुले, कुछ जिम्स भी खुलने की तैयारी हो गई, अब थिएटर्स भी खुलना शुरू हो गए हैं, और फिर साथ में फेस्टिवल भी आ गया है। इन सबके साथ में सबसे बड़ी चीज दिल्ली में होती है, इस समय की टेम्परेचर सडनली डाउन होना शुरू हो गया है। अभी अक्टूबर में ही जो है 3-4 दिन में, पिछले 26 साल में आज तक कभी 12 डिग्री और 17 डिग्री टेम्परेचर नहीं हुआ, वो अक्टूबर में हुआ है। तो ये माना जा रहा है कि जैसे ठंड बढ़ेगी और लेवल ऑफ पोल्यूशन जिस तरह से दिल्ली में बढ़ा है अभी पिछले 15 दिनों में, उन सब चीजों की वजह से अचानक नंबर्स बढ़ना शुरू हो गए हैं। जी और टंडन साहब, सबसे इसमें बीच में आपको रोकूंगा। सवाल आपके द्वारा दी गई जानकारी से ही जुड़ा हुआ है। एक तरफ सर्दियां आ रही हैं, अचानक से पारा गिरेगा। इसी के साथ साथ आपने बहुत अहम बात पर गौर फरमाया कि सांस लेने में तकलीफ वैसे भी प्रदूषण से होती थी, अब कोरोना से हो रही है या प्रदूषण से, यह समझने में आम आदमी को दिक्कत आ सकती है। अब सवाल मेरी तरफ से यह है कि यह आंकड़ा जिस तरीके से और जिस तेजी से दिल्ली में बढ़ रहा है, क्या वो आने वाले दिनों में बढ़ता ही जाएगा या फिर कितनी एक दिन तक वो जाके रुकेगा और फिर गिरना शुरू हो जाएगा? क्योंकि दिवाली करीब है, दिवाली में स्वाभाविक रूप से लोगों का ज्यादा मिलना जुलना होने वाला है। आपका बिल्कुल कहना ठीक है, पर दो चीजों को बहुत हमें ध्यान में रखना है कि एक तो सर्दी ने बढ़ना है, और सर्दी के दिनों में दिल्ली में जो पॉल्यूशन है वो बढ़ेगा। पॉल्यूशन और ठंडक मिल करके जो प्रॉब्लम क्रिएट करती थी, पहले से ही सांस की तकलीफें होती थी, परंतु इस दौरान में क्योंकि कोरोना महामारी चल रही है, इसकी वजह से जो दिक्कतें बढ़ने वाली हैं, उसका कारण सिर्फ यही है कि टेम्परेचर में कोरोना को और बढ़ने का मौका मिलेगा। और जो फेस्टिवल्स आ रहे हैं, सबसे बड़ी प्रॉब्लम यह है कि लोगों के दिमाग और दिल से, दोनों से, इस बात का डर और खौफ खत्म हो गया है कि शायद लॉकडाउन खत्म हो गया है, इसलिए कोरोना भी खत्म हो गया है। और वो इस तरह से फ्रीली घूम रहे हैं, फ्रीली मिल रहे हैं, और जो भी कोविड से रिलेटेड हमें प्रिवेंशन बताए गए हैं, उनको मास्क है, सोशल डिस्टेंसिंग है, और अननेसेसरली जो सड़कों पे घूमना है, उन सब चीजों पे अगर रोक नहीं लगेगी तो स्वाभाविक है कि ये नंबर बढ़ेगा। लोगों को ये लग रहा है कि शायद वैक्सीन आ जाएगी तो पेंडेमिक खत्म हो जाएगा, जबकि बिल्कुल गलत सोचना है। बिल्कुल। वैक्सीन और पेंडेमिक का कोई रिलेशन नहीं है। अगर हमारे पास आज कोई वैक्सीन है तो सिर्फ ये है जो मास्क हमारी नाक पे लगा हुआ है और मुंह पे लगा हुआ है। अगर इसको लोग प्रॉपर ढंग से पहने और सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करें तो 50% प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं। परंतु जी ये बिल्कुल। लोगों ने टंडन करना साहब, मैं है, आपको रोक रहा हूं, भी हमारे कर बाकी सकते हैं। के मान्यवरों के पास अब सवाल के लिए जाऊंगा। हम मराठी में बात करते रहेंगे, जब भी आपसे जुड़ा हुआ कोई भी सवाल होगा मैं जरूर आपसे हिंदी में उस मामले में सवाल करूंगा। मला या निमित्तानं आता डॉक्टर अन्नदातेंकडे प्रश्न घेऊन जायचंय। डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या सोबत आता मराठवाड्यातल्या एका ग्रामीण क्षेत्रातून जोडले गेलेले आहेत, पण थोड्याच दिवसांपूर्वी ते दिल्लीतून परतलेले आहेत। डॉक्टर अन्नदाते, काय अनुभव होता दिल्लीतल्या वातावरणाचा, आणि दिल्ली ज्या पद्धतीनं अचानक रुग्णसंख्या वाढायला लागलेली आहे, तिथेही कागदावर वाढतीये, आपल्याकडे तर कागदावर वाढत पण नाहीये, अशा स्थितीमध्ये तुम्हाला वैयक्तिकरित्या काही अनुभव आलाय का? प्रसादजी, मी काल दुपारीच मी दिल्लीहून आलो औरंगाबादला फ्लाईटनी, आणि त्याच्या आधी 3 दिवस मी दिल्लीत होतो, आणि योगायोगाने मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, आरोग्य मंत्रालयात माझ्या व्यक्तिगत कामामुळे मी 2 दिवस तिथेच होतो. तर त्या निमित्ताने तिथल्या अंडर सेक्रेटरी लेवलच्या लोकांशी काही चर्चा झाली. तर 1-2 गोष्टी अशा झालेल्या आहेत की गेले 3 दिवस हे दिल्लीमध्ये आतापर्यंत कोविडचं पॅन्डेमिक सुरू झाल्यापासूनचा हायएस्ट नंबर आहे. 5739 हा हायएस्ट आकडा कालचा होता. आणि याच्यामध्ये 2-3 गोष्टी मी ज्या ऑब्झर्व केल्या, एक तर एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे, दिल्लीमध्ये प्रत्येक 5व्या माणसाचं फुफ्फुस हे काही प्रमाणात गेल्या 5-10 वर्षात डॅमेज झालेलं आहे. हे मी माझ्या तिथले पत्रकार मित्र असू द्या, बाकीच्यांचे फोन सतत येत असतात. तुम्ही दिल्लीला जर 3-4 दिवस राहून आलात तरी तुमचा घसा धरायला लागतो आणि तुम्हाला 1-2 दिवस लागतात परत आल्यावर. हा माझा वैयक्तिक बऱ्याच अनुभव आहे.
तर एअर क्वालिटी इंडेक्स 395 आहे आज, जो जगामध्ये, भारतात नव्हे, जगामध्ये दिल्ली ही आजच्या घडीला सगळ्यात पॉल्युटेड इंडेक्स आहे. आणि 400 ते 500च्या आत जर हे गेलं तर बरं. दिल्ली शहर हे राहण्यायोग्य राहणार नाही. 2025 ला कदाचित आपल्याला कॅपिटल सिटी शिफ्ट करावी लागेल, इतकी वाईट परिस्थिती आहे. दिल्लीचं टेम्परेचर, जी विंड स्पीड आहे, जी वाऱ्याची गती आहे, ती 4 किलोमीटर पर आवर आहे. ती मिनिमम 8 किलोमीटर पर आवर असायला हवी. म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी, अर्थात मुंबईची तुलना होऊ शकत नाही, आजूबाजूला समुद्र आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय की जे पोल्युटन्स आहे हवेतले, ते एका जागेवर थांबून राहत आहेत, ते पुढे जात नाहीयेत. आणि हा दिल्लीचा कोविड कॉम्प्लिकेट करणारा, त्याच्यासाठी पोषक ठरणारा हा सगळ्यात मोठा घटक आहे. आणि हिवाळा जेव्हा सुरू होईल, नोव्हेंबर, दिल्लीचा हिवाळा प्रसाद जी तुम्ही अनुभवला असेल, मी दर डिसेंबरला अनुभवतो, तर एका दिवसामध्ये नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर विके पॉल यांनी कालच स्टेटमेंट दिलंय की हिवाळ्यामध्ये दिल्लीमध्ये एका दिवसात 15,000 केसेस एका दिवसात सापडल्या जाणार आहे. बर, हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. आता अमोल अन्नदाते, आपण दिल्लीच्या वातावरणाची चर्चा केली. दिल्लीच्या वातावरणामुळे दिल्लीत कशा पद्धतीनं कोरोना बाधितांची संख्या वाढेल याची आकडेवारी सहित तपशीलवार माहिती दिलीत. मला आता एक प्रश्न घेऊन डॉक्टर दीपक सावंतांना असं विचारायचं आहे, सावंत साहेब, हे सगळं दिल्लीत घडणार आहे, आपल्याकडे काही घडणारच नाही, अशी यंत्रणेची कृपया अपेक्षा नसावी. मुंबईच्या बाबतीमध्ये मुंबईतही पारा कमी होणार आहे, तुलनेनं तो दिल्लीच्या पेक्षा कमी होणार असला तरी पण आपल्याला सतर्क राहायला हवं. तशा प्रकारची सतर्कता यंत्रणेत दिसतीये का? तुम्हाला काही सूचना कराव्याशा वाटतायत का, किंवा तुम्ही केलेल्या आहेत का आधीच? नाही, टंडन साहेबांनी आणि डॉक्टर अमोल अन्नदात्यांनी जे काही सांगितलं ते खरोखरच बरोबर आहे. कारण मुंबईतला देखील तापमान हे कमी होणार आहे. नेहमीपेक्षा जास्त थंडी यावेळी आपल्याला लागणार आहे. कारण पाऊस, एक्सटेंडेड मान्सून जो होता आणि परतीचा पाऊस जो आला, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे सगळं जरी होत असलं तरी देखील मुंबईत थंडी आली का कोरोना वाढणार आहे. आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेला तशा प्रकारची कल्पना आहे. महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्या प्रकारची कल्पना देणं आवश्यक आहे. कारण अवेअरनेस खूप कमीच होत चाललाय. खूपच अवेअर, लोक खूप बेसावध आणि बेफिकीरपणे राहत आहेत. ही गोष्ट आपल्या पण लक्षात आलेली असेल, माझ्या तर लक्षात आहेत. कारण मी आता येताना बघितलं, रस्त्यावरती 20% लोक देखील मास्क वापरत नाहीत. अगदी. आणि त्याच्यात एक अपडेट देतो आपल्याला, म्हणजे अत्यंत ताजी घटना आहे. महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये ज्या वेळेला पोलिसांनी मास्क वापरण्याच्यासाठी कारवाई सुरू केली, तेव्हा लोकांनी त्यांच्याशी भांडण सुरू केलं. आणि लोकांनी हे भांडण सुरू केलं की तुमचा दंड भरायला आम्ही पैसे आणायचे कुठून. आता याचा काहीच तार्किक उत्तर देता येणार नाही, कारण तुमचं आयुष्य पैशापेक्षा महत्वाचं आहे असं म्हणल्यानंतर लोक अजून एक काहीतरी वेगळा तर्क काढतात. आणि जसं डॉक्टर साहेब तुम्ही म्हणालात, मुंबईमध्ये काय, महाराष्ट्रात ज्या भागाची चर्चा आपण आता प्रामुख्याने करतोय, इथे कोरोनाचं भयच संपलंय. हे भय निर्माण करण्याची गरज आहे का, हा एक मुद्दा आहे. पण दुसऱ्या बाजूला भय निर्माण न करता जनजागृती शक्य आहे का, हाही मुद्दा आहे. नाही, जोपर्यंत हा मनुष्य स्वभाव आहे, जोपर्यंत त्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत नाही, भय निर्माण करणे ह्याला मी सहमत देणार नाही. पण एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती वाटली पाहिजे तरच आपण त्या गोष्टी आत्मसात करतो आपण. कारण आपल्यामध्ये जो काही बेफिकीरपणा आलाय, जो काही गेट टुगेदर जे काही ज्या प्रमाणात वाढते आणि ज्या प्रकारची आंदोलनं होत आहेत, ज्या प्रकारच्या मागण्या समोर येत आहेत, त्या मागण्या करताना थोडंसं आपल्याला थांबून विचार करणं आवश्यक आहे की खरंच हे जर सगळं सुरू झालं तर माझं काय होईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल, किंवा आपल्या सर्वांचं काय होईल, याचा कोणीही विचार करत नाहीये. अगदी. आजची मालेगावची घटना तर अत्यंत गंभीर आहे. मालेगावच्या घटनेच्या संदर्भातला एक व्हिडिओ पण आमच्याकडे आहे, तोही आम्ही या कार्यक्रमात दाखवू. मालेगावामध्ये ईद ए मिलादचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्तानं प्रचंड गर्दी होती रस्त्यावर. हर प्रकारे आयोजकांना सांगूनही त्यांनी नियम पाळले नाहीत, त्यांनी शिस्त पाळली नाही आणि मोठ्या प्रमाणात लोक, कसलाही मास्क नाही, काही नाही, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा आहे, हे सगळं घडतंय. मला दीपक सावंत साहेब एक प्रश्न अजून विचारायचा आहे आपल्याला, तो असा की आत्ताच्या घडीला मी मास्क वापरतोय म्हणजे मी सुरक्षित आहे, हे एका टप्प्यावर खरं आहे. पण दुसऱ्या बाजूला समोरचा मास्क वापरत नसेल तर स्वाभाविकरित्या तो माझ्या आयुष्याला सुद्धा धोका उत्पन्न करतोय. हे कळणार कधी लोकांना? ज्या दिवशी एक माणूस दुसऱ्या माणसाला, समोरच्या माणसाला सांगेल की तू कृपया मास्क लावून माझ्याशी बोल, किंवा दुकानदार ज्यावेळी करे, सुरुवातीच्या काळामध्ये दुकानदारांनी बोर्ड लावले, फेरीवाले तर आज मुंबईमध्ये तर एकही फेरीवाला मास्क वापरत नाही आणि दुर्दैवाने मुंबई महानगरपालिका त्याच्यावर कारवाई करत नाही आहे.
कारण जो आकडा आपल्याला आज मिळतो आहे की दंड इतका प्रमाणात वसूल झाला, तितक्या प्रमाणात वसूल झाला, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दंड वसूल व्हायला पाहिजे, तरच लोकांना त्याची भीती वाटेल. पण मात्र या सगळ्या गोष्टीच्या बरोबरच आपण सांगितलं होतं की सोशल वर्क त्यांना करायला लावणार आहे, हे अशा प्रकारचं सांगण्यात आलंय. तीही गोष्ट बरोबर आहे, तेही मी त्याचं स्वागत करतो. पण अशा प्रकारे आपल्याकडे यंत्रणा तेवढी सक्षम नाहीये की प्रत्येक माणसाला जाऊन सांगणे. म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे की एक जो माणूस मास्क नसेल त्याने गाडीतून उतरून सांगायचं की तू मास्क लाव कृपया करून, मगच माझ्याशी बोल. अगदी डॉक्टर टंडन साहब, यहाँ पर बात हो रही है कि किस तरीके से कोरोना के फैलाव को रोका जाए. हमारे साथ कुछ दिनों पहले एक डॉक्टर साहब थे जिन्होंने बहुत स्पष्ट रूप से और बहुत अच्छे तरीके से कहा कोरोना से बचना होगा तो आपको एसएमएस का पालन करना है. एसएमएस मतलब सैनिटाइजेशन, मास्क और सोशल डिस्टेंसिंग. क्या दिल्ली में एसएमएस का पालन न करने वालों के खिलाफ प्रशासन सख्त है? प्रशासन ने बहुत सख्ती बरती थी शुरू में, काफी फाइन करे जा रहे थे, परंतु बेसिकली ये शक्ति बरतना, फाइन करना, ये आपको कोई रिजल्ट नहीं देगा. अंदर से जब तक लोगों में अपनी जागृति नहीं आएगी, जिनको समझाते समझाते, सिखाते सिखाते कि मास्क, सोशल डिस्टेंसिंग और हैंड वॉशिंग, सैनिटाइजेशन कितना इंपॉर्टेंट है. कम से कम मास्क तो एक ऐसी चीज है जो कि बगैर किसी परेशानी के इस्तेमाल किया जा सकता है. सैनिटाइजेशन के लिए और हैंड वॉशिंग के लिए हो सकता है लोगों के पास बहाना हो. सोशल डिस्टेंसिंग के लिए लोग अपने आप थोड़ा सा फॉलो कर सकते हैं. परंतु जब लॉकडाउन खत्म हो गया और सारी चीजें ओपन हो गई तो लोग बिल्कुल फ्री माइंड से हो गए. लोगों को बिल्कुल भी चिंता नहीं है कि कोरोना से उनको कोई परेशानी होने वाली है या मास्क की बहुत जरूरत है, सोशल डिस्टेंसिंग की जरूरत है. लोग घूम रहे हैं, पार्टियां कर रहे हैं, मास्क तो पता ही नहीं है. मार्केट्स लग रहे हैं, मार्केट में हजारों की तादाद में लोग घूम रहे हैं, जिसमें कि चलना फिरना भी मुश्किल हो गया. जितने भी दिल्ली के बड़े मार्केट हैं जो दिवाली के समय में बहुत ज्यादा बिजी होते हैं, वहां का हाल तो देखने वाला है. बिल्कुल. चाहे वो कारी बावली हो, चाहे वो लाजपत नगर हो, चाहे वो सरोजनी नगर हो. तो ये लोगों में अगर जागरूकता है और उसके बावजूद भी वो इसको फॉलो नहीं कर रहे हैं तो कोई भी शक्ति बिल्कुल. हो, डॉक्टर आप कोई टंडन भी साहब, फाइन आपने जिन करे, इलाकों कुछ भी का नहीं जिक्र किया वो तमाम ऐसे इलाके हैं जहां पे घनी आबादी है, लेकिन आपके यहां पर जो इलाके घनी आबादी से हैं उनके मुकाबले हमारे पास तो एक बड़ा सा घनी आबादी का क्षेत्र है धारावी नाम का, जो बिल्कुल, एशिया हाँ. की सबसे बड़ी झुग्गी झोपडी है. मला एकदम. या निमित्तानं पुढचा प्रश्न डॉक्टर अविनाश भोंडवे यांना विचारायचा आहे. भोंडवे साहेब, हिवाळा येतोय, वारंवार आरोग्य तज्ञ सांगतात की काळजी घ्या, स्वतःला सांभाळा, स्वतःला जपा. आपण असं समजून चालू, चर्चेसाठी हा मुद्दा घेतो आहे. समजा दिल्लीतल्या प्रकाराचा एक परिणाम धारावीत दिसायला लागला तर काय होईल? मुळामध्ये तुम्ही म्हणताय ती गोष्ट अगदी बरोबर आहे की जे दिल्लीत होतं ते आपल्या इथं व्हायला फार वेळ लागणार नाही. दिल्ली बहुत दूर नहीं है. यामध्ये मुख्य एक गोष्ट लक्षात घ्या की आज परिस्थिती अशी आहे की ही जी कोरोनाची संख्या खाली आलेली आहे, रुग्णांची संख्या, आणि सर्वसामान्यांना म्हणजे ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना आणि जे कामगार वर्ग आहे यांना वाटायला लागलं की कोरोना गेला. आज दवाखान्यांमध्ये ज्यावेळेला पेशंट्स येतात त्यावेळेला मास्क बांधून येत नाहीत. त्यांना ज्यावेळेला सांगतो आम्ही किंवा मास्क बांधा तेव्हा आता कशाला बांधायचा मास्क, आता तर गेला. आता टीव्हीवर सांगतायत की आता अजिबातच पेशंट नाहीये. तर यामधून जे आहे ज्या वेळेला या बेफिकिरीमधून पुन्हा आजही याच्यामध्ये स्लम्समध्ये, धारावीमध्ये आजही असे अनेक रुग्ण आहेत. आपण मध्यंतरी पाहिलं की सिरो सर्व्हेमध्ये धारावीमध्ये 58% लोकांना अँटीबॉडीज सापडल्या. पण त्याचबरोबर हेही लक्षात घ्या की ह्या अँटीबॉडीज 3 महिने 4 महिने टिकतील असंही सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं जर असं झालं की हे धारावीमधले पॉझिटिव्ह पेशंट जे आहेत किंवा ज्यांना काही हे नाही, पुन्हा एकदा थिअरॉटिकलच सांगतो, बरोबर. त्यांना जर पुन्हा सुरू झालं तर तो पुन्हा एकदा जसा आपल्या इथं मे, जून, जुलैमध्ये वाढत गेला त्या पद्धतीने पुन्हा एकदा ते वाढेल. डॉक्टर भोंडवे साहेब, संपूर्ण आपण महाराष्ट्रात यापूर्वी अनेकदा रुग्णप्रसार या संदर्भातली चर्चा केली आहे आणि तुम्ही एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण यापूर्वी नोंदवलं होतं. या चर्चेतही ते पुन्हा एकदा आलं पाहिजे. तुम्ही असं म्हणाला होतात की गणपती यायच्या आधी 22 ऑगस्टच्या आसपास आकडेवारी खूप कमी होती, गणपतीच्या नंतर आकडेवारी पुन्हा वाढली. आता मला सांगा,
आत्ता दिवाळी यायच्या आधी पुन्हा एकदा आकडेवारी कमी दिसायला लागलेली आहे. नवरात्र होऊन गेलेलं आहे. नवरात्रात तुलनेनं लोकांची मिसळ झालेली आहे. ही सरमिसळ किती दिवसांनी परिणाम दाखवायला सुरुवात करेल? अगदी बरोबर आहे. ऑगस्ट महिन्याच्या एक पिरियड असा होता की जिथे पुन्हा एकदा फ्लॅटनिंग ऑफ कर्व आला होता आणि असं वाटलं होतं की आता करोना खाली खाली जाईल. परंतु 22 ऑगस्टला गणपती सुरू झाले. साधारणतः ऑगस्टच्या अखेरीस सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विसर्जन पार पडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढायला लागली. या गणेशोत्सवामध्ये लोकांनी पुन्हा विसर्जनाला गर्दी केली, गणपतीच्या निमित्ताने खरेदीला गर्दी केली आणि या सगळ्या गोष्टींमधून हा सप्टेंबरमधला हा करोनाचा कहर वाढत गेला. एक लक्षात घ्या की आता टंडन सरांनी सांगितलं की तिथं टेम्परेचर खाली आलंय किंवा प्रदूषण वाढलंय. हा एक वातावरणाचा किंवा भौगोलिक भाग असतो. त्याचा परिणाम खूप कमी आहे. ज्या वेळेला थंडी पडते त्याचा परिणाम करोनाची साथ वाढायला होतो तो मर्यादित आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडं आजही 80% लोक हे करोना बाधित आहेत, पण त्यांना माहित नाही की आपण करोना बाधित आहे, कारण त्यांचं निदानच झालेलं नाही. आपलं निदानही आपण टेस्टिंगही खूप कमी केलेलं आहे. हे लोक प्रवासासाठी म्हणजे आज पुन्हा आपल्या लोकल सुरू झालेल्या आहेत, बसेस सुरू झालेल्या आहेत, आपल्या कामावर जाण्यासाठी हे लोक ज्या वेळेला एकमेकांबरोबर जातात त्या ते एकमेकांबरोबर 10 पेक्षा जास्त काळ राहतात. ज्या वेळेला बाजारामध्ये खरेदीला जातो, ज्या वेळेला आपल्या ह्या महिला वर्ग असेल किंवा तरुण वर्ग असेल, हे दिवाळीच्या निमित्ताने कपड्याच्या दुकानांमध्ये, वस्तूंच्या दुकानांमध्ये जातात आणि गर्दी करतात, त्यावेळेला ते 10 मिनिटापेक्षा जास्ती एकमेकांबरोबर राहणार आहेत आणि त्यामधून हा वर्ग निश्चितच वाढणार आहे. अगदी आपण टेस्टिंगचा विषय चिंता स्वरूपात व्यक्त केला. डॉक्टर भोंडवे, माझ्यासोबत डॉक्टर दीपक सावंत आहेत. सावंत साहेब, या टेस्टिंगच्या विषयी महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. टेस्टिंग वाढवा अशी विनंती होते विरोधकांकडून. सत्ताधारी म्हणतात की आम्ही आमच्याकडून जेवढं करायचं तेवढं करतोय. पण दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो लक्षात घ्यायला हवा. टेस्टिंग सोडा, म्हणजे टेस्टिंग होत नाहीये तर फेर तपासणीची मागणी तर अजूनच दुरापास्त अशी म्हणावी लागेल. पण जे बरे होऊन गेलेले आहेत त्यांचं पुढे काय? त्यांची हिस्ट्री कुठे तपासली जात नाहीये. ते पुढे जाऊन काय करतायत, त्यांना कुठे बाधा झाली का, याचा काही डेटा होत नाहीये. मुळात हे सगळं यंत्रणा थकत चालल्याचा परिणाम आहे का? निश्चितच यंत्रणेवरती फटीक आलेला आहे, हे सगळ्यांनीच सांगितलेलं आहे आणि सगळ्यांनी मान्य देखील आपल्या कार्यक्रमात पूर्वी केलेलं आहे. मी आपल्याकडे एक मुद्द्याकडे लक्ष वेधणार आहे की पोस्ट कोविड सर्वे आपल्याकडे मुळीच होत नाहीये. पोस्ट कोविड नंतर त्या रुग्णाला सतत कफ राहतो, ब्रेथलेसनेस असतो, कदाचित ताप येतो, खूप प्रचंड थकवा येतो, मानसिक सिम्पटम्स येतात. हे जे काही कोविडचे जे काही पोस्ट कोविडचे जे काही प्रकार आहेत त्याच्याकडे दुर्दैवाने कोणीच लक्ष देत नाही. तो फिजिशियनकडे जातो, तात्पुरतं औषध घेतो, पण कधी कधी मायोकार्डायटिस होतो, कधी कधी त्याला रिनल फेल्युअरमध्ये जातो पेशंट. अशा प्रकारचे विविध व्हायटल ऑर्गन्स त्याची काम करीनाशी होतात. आणि मग त्याचं काय होणार? एखादा श्रीमंत माणूस असेल तर तो फिजिशियनकडे जाऊन, पण गरीब माणसाचं काय होणार? त्यामुळे ह्याच्यामधला जो काही मृत्यू दर आहे तो पण कदाचित भविष्य काळामध्ये वाढू शकेल जर आपण तुमची भीती काय आहे? आता जर समजा आपण दिल्लीचं घडणारं प्रकरण उचलून महाराष्ट्रात आणि त्यात सुद्धा मुंबईत आणून ठेवायचं म्हटलं तर मुंबईत भविष्यात काय होऊ शकतं? आज आपण चर्चा करतोय, हा ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा आहे. येत्या काळात नोव्हेंबर डिसेंबर 2 महत्वाचे महिने आहेत. तुमचं निरीक्षण काय डॉक्टर सावंत? आपल्याला भविष्यात कोणत्या आव्हानांना समोर जावं लागेल? आणि तिसरा टप्पा हा मुंबईच्या व्याख्येत कसा बघायचा? बघा, माझ्या 2 भीती आहेत. एक तर जे सप्टेंबर ऑक्टोबरच्या सुरुवातीला आणि मध्यंतरात मध्ये जे लोक कोविड बाधित झाले आणि जे बाहेर आले, आपण काय केलंय, 7व्या आणि 10व्या दिवशी ICMR गाईडलाईन्स प्रमाणे त्याला डिस्चार्ज दिलाय जर तो एसिम्प्टमॅटिक असेल तर. आपण कोविडची टेस्ट करायला नकार दिला, निगेटिव्ह आले की नाही हे कोणालाच माहित नाहीये. कदाचित तो व्हायरस कॅरी करू शकतो, अर्धमेल्या अवस्थेत असेल किंवा तो डेड व्हायरस कॅरी करत असेल, नोबडी नोज इट. पण याच्यासाठी ICMR ज्या काही सारख्या गाईडलाईन्स चेंज होत आहेत ती त्याची देखील जबाबदारी आहे की बाबा व्यवस्थित गाईडलाईन्स करायला पाहिजेत. कारण 10 दिवसानंतर तुम्ही जर अगदी कोविड सेंटरमध्ये तुम्ही बघितलं ना तर पेशंट एसिम्प्टमॅटिक जर 7व्या दिवशी त्याला डिस्चार्ज देऊन मोकळ्या होतात का, तर ICMR गाईडलाईन्स आहेत. मुंबई महानगरपालिका याच्यातलं एक उदाहरण जोडतो. हे काही आत्ता होतंय अशातला भाग नाही. अत्यंत निकटवर्तीयांमधली माझ्याकडे 2 उदाहरणं आहेत. अशी आहेत उदाहरणं की जी माणसं एसिम्प्टमॅटिक नसतानाही त्यांचा
चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला नसतानाही दिवस भरले म्हणून त्यांना कोविड सेंटरमधून घरी पाठवून दिलं. नाही असू शकेल. त्यानंतर त्या माणसांनी काय केलं, समाजात जाऊन किती रुग्ण प्रसार केला, याची काहीच चर्चा नाही, याचा पाठपुरावा पण नाही. एक आणखीन महत्वाचं उदाहरण मी डॉक्टर सावंत आपल्याला या चर्चेत देतो. ते असं आहे की आमच्या इमारतीमध्ये एक नवा रुग्ण सापडला. नवा रुग्ण सापडल्याच्या नंतर प्रशासनाला त्याची माहिती दिली गेली. ढिम्म कारवाई. ना इमारतीच्या मधल्या सॅनिटायझेशनची कुठलीही जबाबदारी घेतली गेली, ना संबंधित घराला कोणत्याही प्रकारे काही स्टिकर लावण्यात आलं. इतर इमारतीत राहणाऱ्या लोकांना येऊन कुठल्याही प्रकारे काळजी घ्या, काय करा, काय करू नका याची कल्पना दिली नाही गेली. हे सगळं यासाठी आहे की तिसरी लाट येऊन ठेपलीये उंबरठ्यावर आणि आपल्याला कळत सुद्धा नाहीये की काय, असा प्रश्न पडावा. नाही, म्हणूनच मी म्हटलं की आपल्यासमोर ही दोन आव्हानं आहेत. तिसरी लाट येऊ घातलेली आहे आणि पहिल्या लाटेतले रुग्ण काय करतायत, त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट झालेली नाहीये. त्यामुळे आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मला खूप भीती वाटते की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोठा काहीतरी एपिसोड घडण्याची शक्यता आहे असं मला वाटते. कदाचित हे माझं अनुमान चुकीचं ठरावे. अगदी अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. प्रार्थना करावी लागेल. हो, माझं अनुमान चुकी, पण मुंबई महानगरपालिका किंवा ग्रामीण भागातली जी आरोग्य यंत्रणा आहे ती फॉलोअप दुर्दैवाने घेत नाही असं एकंदरीत चित्र स्पष्ट होते आहे आपल्या सांगण्यावरून. डॉक्टर अन्नदाते, आपला ग्रामीण भागातला अनुभव काय? मुंबईत लोकसंख्येची घनता तुलनेनं जास्त आहे, पण ग्रामीण भागात सुद्धा रोगप्रसार, साथ प्रसार जर कायम राहिली तर काय चिंताजनक स्थिती जन्माला येईल? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तीनही महिने डोळ्यासमोर ठेवूया. दीपक सावंत सर अगदी परफेक्ट विश्लेषण केलंय. मी ग्रामीण भागाबद्दल सांगतो की काय झालंय. डॉक्टर अन्नदाते, एकच माध्यमांमध्ये मिनिट फक्त किंवा- आपल्याला थांबवतो. काय होतंय, आज आपला आवाज स्पष्ट येत नाहीये, थोडस मोठ्याने बोला, एवढीच विनंती आहे. बर काय झालंय की गेल्या 1-2-3 महिन्यामध्ये, 1-1.5 महिन्यामध्ये माध्यमांमध्ये, आता आवाज स्पष्ट येतोय कसा? हो, आपण बोला. आवाज आता स्पष्ट येतोय का? हा, तर असं जे वातावरण निर्माण झालंय की आता कोविड संपलाय, आता रुग्णसंख्या कमी होत आहे आणि काही ठिकाणी हा फॅक्ट आहे की आता आधी सारखे जे सिरियस रुग्णांना बेड मिळत नव्हते ती काही 15-20 दिवसात, महिन्याभरात कमी काही प्रमाणात झालंय, हे फॅक्ट आहे. पण याचा दुष्परिणाम असं झालंय की ग्रामीण भागातल्या सरकारी यंत्रणेने अगदीच अंग टाकून दिलंय. जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपल्याकडे होत होतं तो विषय संपलाय. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे मी दिल्लीमध्ये काल बोललो अंडर सेक्रेटरींशी की त्यांचा एक कॉन्टॅक्ट जर सापडला, एक रुग्ण सापडला तर किती कॉन्टॅक्ट ट्रेस करायचे आणि किती टेस्ट करायचे, हे त्यांच्याकडे 5 हा आकडा आहे, 5. तर तो आयडियली इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे तो किमान 10 ते 15 असायला हवा. ग्रामीण भागामध्ये तो अक्षरशः 0 झालेला आहे. ही सध्या ग्रामीण भागातल्या यंत्रणेची सगळ्यात वाईट परिस्थिती आहे. दुसरं काय आहे की जसं भोंडवे सरांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये निष्काळजीपणा प्रचंड आहे. मास्क वापरणं हा विषयच लोकांच्या डोक्यातून संपलेला आहे. मोठमोठे कार्यक्रम म्हणजे अगदी माझ्या भागात कीर्तनं सुरू झालेली आहेत. म्हणजे माफ करा, आपण मला धार्मिक हे द्यायचे नाहीयेत, पण कार्यक्रम सुरू झालेले आहेत, लग्न समारंभ सुरू झालेत, राजकीय रॅलीज, राजकीय कार्यक्रम सुरू झालेले, उद्घाटनाचे कार्यक्रम, दसऱ्याला कितीतरी पत्रिका माझ्या टेबलवर येऊन पडल्या होत्या. तर एकूण लोकांची मिक्सिंग आणि या ज्या फेस्टिव्ह सीझन मध्ये जी हालचाल होते ती प्रचंड वाढली, एकमेकांशी कॉन्टॅक्ट वाढलाय आणि लोकांनी उशिरा रुग्णालयामध्ये गेल्यामुळे मृत्यूदर बऱ्यापैकी अजूनही आहे आणि म्हणूनच 2.6%, 2.6% आज महाराष्ट्राचा मृत्यूदर आहे. अगदी आपण जो मुद्दा सांगितला त्या अनुषंगाने डॉक्टर टंडन यांना माझा एक पुढचा प्रश्न असणार है. डॉक्टर टंडन आपल्यासोबत नवी दिल्लीतून जोडले गेलेले आहेत. टंडन साहब, हम महाराष्ट्र के ग्रामीण और शहरी इलाकों में जो स्वास्थ्य व्यवस्थाएं हैं उनके हालात पर बातचीत कर रहे थे. दिल्ली की कहानी क्या है? क्योंकि दिल्ली की केजरीवाल सरकार सबसे ज्यादा जोर अगर शिक्षा के साथ किसी मुद्दे पर देती है तो वो स्वास्थ्य सुविधाओं पर देती है. क्या दिल्ली की स्वास्थ्य सुविधाएं कॉन्टैक्ट ट्रेसिंग पर ज्यादा जोर दे रही है? और अगर नहीं दे रही है तो उसकी वजह क्या है? क्या उन्हें इस बात की गंभीरता पता नहीं है? देखिए, 2 चीजें हैं कि दिल्ली सरकार ने जरूर इस बात पे गौर फरमाया कि किस तरह से हर एक तबके के लोगों को स्वास्थ्य सेवाएं उपलब्ध कराई जाए और उसके लिए जो उन्होंने अपनी मोहल्ला क्लिनिक शुरू करी थी उससे कुछ ना कुछ डेफिनेटली सारे लोगों को फायदा हुआ था. और जहां तक अभी कोरोना की बात करें और कोरोना टेस्टिंग की बात करें
तो शुरू में जरूर प्रॉब्लम आ रही थी कि कांटेक्ट ट्रेसिंग कैसे की जाए और कितने टेस्ट किए जाएं, पर आज की तारीख में जिस तरह से नंबर ऑफ केसेस बढ़ रहे हैं उसी तरह से नंबर ऑफ टेस्टिंग बढ़ रही है। तो दिल्ली में जो करीबन 50-60 हजार के हिसाब से रोज टेस्ट हो रहे हैं और उसमें 6,000 के आसपास तक पॉजिटिव केसेस आ रहे हैं। पहले एक गाइडलाइन थी कि आपने आईसीएमआर की गाइडलाइन के हिसाब से आप सब काम कर रहे थे कि अगर पॉजिटिव मेंबर है फैमिली में तो आप वेट करोगे 4-5 दिन और उसके बाद उनको टेस्ट करोगे कि वो पॉजिटिव है या नहीं है। पर आज की तारीख में ये सब चेंज हो गया है। अगर आज घर में 6 लोग रह रहे हैं और उसमें एक पॉजिटिव है तो बाकी 5 का टेस्ट उसी दिन हो जाएगा और फिर अगर वो नेगेटिव उनमें आते हैं तो उनको 5 दिन बाद फिर रिपीट किया जा रहा है और उनके कॉन्टेक्ट्स को भी ढूंढा जा रहा है। तो अब जो है वो कॉन्टेक्ट ट्रेसिंग पे भी मेहनत की जा रही है और फैमिली में, क्योंकि क्लोज फैमिली ग्रुप में मैं ये देख रहा हूं कि जहां एक पॉजिटिव होता है वहां 3-4 पॉजिटिव निकल आते हैं, तो उनकी टेस्टिंग भी हो रही है। तो हर घर में 2-3 आपको अगर एक पॉजिटिव है तो 2-3 पॉजिटिव हो जाते हैं। तो ये तभी पता चल रहा है कि इमीडिएट टेस्टिंग हो रही है, नहीं तो आप 5 दिन वेट करते थे और उस 5 दिन में वो कॉन्टेक्ट जो ऑलरेडी पॉजिटिव हैं वो फर्दर इन्फेक्शन बढ़ा रहे थे। तो वो चीज थोड़ा सा बेहतर हो गई है, कॉन्टेक्ट ट्रेसिंग भी और इमीडिएट टेस्टिंग ऑफ फैमिली मेंबर्स एंड क्लोज कॉन्टेक्ट में उनके जो आ रहे हैं उनका किया जा रहा है। तो इससे जरूर अभी फायदा हो रहा है। इस मुद्दे पर मुंबई की हालात को लेकर भी बहस जरूरी है। डॉक्टर दीपक सावंत हमारे साथ है जो इस समय बतौर शिवसेना के प्रतिनिधि तो नहीं लेकिन महाराष्ट्र के पूर्व स्वास्थ्य मंत्री के नाते से हमारे साथ जुड़े हैं। डॉक्टर दीपक सावंत, माझा प्रश्न आपल्याला हा आहे, दिल्लीचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। दिल्लीतल्या केजरीवाल सरकारनं कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा पाठपुरावा सोडलेला नाही आणि पुन्हा टेस्टिंग रिटेस्टिंगचा पण पाठपुरावा त्यांचा सुरू आहे। मला वाटतं याच्यातून शिकायला हवं। मुंबई ही सुद्धा दिल्ली इतकीच महत्त्वाच्या शहरांच्या यादीतली एक महत्त्वाची स्थिती आहे, परिस्थिती पण तशीच। मुंबईमध्ये आणखीन एक गोष्ट होते की मी जे आपल्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की मुंबईमध्ये काय होते की प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहेत ते सिटी स्कॅन करायला सांगतायत। सिटी स्कॅन करून समजा त्याचा काय स्कोर येतोय त्याप्रमाणे ते ठरवतात की याला कोविड असेल की नसेल आणि त्याला सांगतात की तू आता टेस्ट करू नको, तू घरी जर समजा स्कोर जास्त असेल तर तू घरी आराम कर आणि तू आयसोलेट हो, पण त्याच्या घरात पण त्याला टेस्ट करायला सांगत नाही कारण तुझ्याकडे बीएमसीचे लोक येतील आणि मग तुझे सगळे कॉन्टॅक्ट सगळे थांबवतील, म्हणून तू स्वतःच क्वारंटाईन हो आणि बाकीचे लोक मात्र त्याच्या घरातले फॅमिली मेंबर्स हे समाजात जाऊन मिसळतायत। त्यामुळे हा एक प्रमुख धोका आहे जो मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या देखील निदर्शनास आणला आणि की अशा प्रकारचे जे काही सिटी स्कॅन आणि डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजिकल लॅब यांचं जे काही रॅकेट सध्या सुरू आहे काही भागामध्ये मुंबईच्या, ते खरोखरच दुर्दैवी आहे। कारण अशा प्रकारे कोणी कोणाला डॉक्टरांनी ऍडवाइस करणं हे देखील चुकीचं आहे की तू घरी आराम कर, क्वारंटाईन स्वतःच हो, तू आरटीपीसीआर करू नकोस। अगदी डॉक्टर दीपक सावंत यांनी एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडलाय। योगायोगानं आपल्या सोबत महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष स्वतः आहेत। डॉक्टर भोंडवे साहेब, या विषयाला अत्यंत गांभीर्यानं घ्यावं लागेल। हा डॉक्टरांचा आगाऊपणा आहे का? मला थेट विचारावंसं लागेल। सावंत सरांबद्दल पूर्ण आदर बाळगून मी असं निश्चित म्हणेन की आपण हे सांगितलेल्या अपवादात्मक घटना आहेत। मला असं वाटत नाही कुठलेही चांगले डॉक्टर या पद्धतीने साथ पसरवण्यासाठी काही करत असतील। मी हे निश्चितपणे भोंडवे साहेब एक मिनिट, कृपया गैरसमज करून घेऊ ना। हे मुंबईच्या ठराविक भागामध्ये सुरू आहे आणि तिथे डॉक्टर लोक देखील ऍडव्हर्टाइजमेंट करतात की माझ्याकडे रेमडेसिवीर अमुक अमुक रुपयाला मिळते, माझ्याकडे टॉसिलिझुम अमुक अमुक रुपयाला मिळते, मी आपल्याला त्यांची ऍडव्हर्टाइज व्हॉट्सअप करून पाठवतो। पण मला देखील आपल्या कम्युनिटीबद्दल आदर आहे, पण दुर्दैवाने ही गोष्ट माझ्या एका वॉर्ड ऑफिसरने लक्षात आणून दिली आणि ते आज होते अशा प्रकारचं। आणि ज्यावेळी आम्ही स्वतः शिवसेनेच्या लोकांनी जाऊन पाहिलं त्यावेळी घरातला एक माणूस पॉझिटिव्ह आहे, माझ्याच बाजूला राहणारा एक माणूस दुकानदार आहे, तो माणूस घरी थांबलाय पण त्याचे सगळे लोक बाहेर करतायत, त्यांनी टेस्ट केली नाही। ज्यावेळी मी त्याला सांगितलं नाही साहेब हमारे एक्सरे में निमोनिया बताया है, अशा प्रकारची उत्तर दिली जातात। त्यामुळे आपल्याला याची काळजी घेतली पाहिजे लोकांच्या दृष्टिकोनातून। अगदी आणि आयएमएचे अध्यक्ष या नात्यानं डॉक्टर अविनाश भोंडवेंनी हा विषय अत्यंत गांभीर्यानं घ्यावा अशी विनंती आहे। येस, नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, सावंत सर इथं मीही बोलतोय आणि आमच्याबरोबर आमचे ज्येष्ठ नेते
डॉक्टर टंडन सर आहेत, जे 2 वर्ष राष्ट्रीय सरचिटणीस होते. आणि एक लक्षात घ्या की इंडियन मेडिकल असोसिएशननी किंवा कुठल्याच डॉक्टरांच्या संस्थेनी अशा प्रकारे जे नियमांच्या विरुद्ध काम करत असतील किंवा ज्या पद्धतीने कुठल्याही याच्या विरुद्ध काम करत असतील त्यांना कधीही पाठीशी घातलेलं नाही. टंडन सर, एम आय राइट? टंडन सर, अभी यहां पर एक बात छिड़ी, मामला बहुत गंभीर रूप से सामने लाया गया। डॉक्टर दीपक सावंत ने यह कहा कि कुछ डॉक्टर जो प्रैक्टिशनर हैं, प्राइवेट प्रैक्टिशनर हैं, वो खुद ही कई सारे लोगों को टेस्ट कराने से बचने को कह रहे हैं ताकि उन्हें क्वारंटाइन ना किया जाए, उनके चलने फिरने और उनके व्यापार रोजगार पर कोई प्रतिबंध ना आ जाए। ऐसी घटनाएं हो रही है मुंबई में। यह उदाहरण डॉक्टर दीपक सावंत ने खुद दिया और जिस पर डॉक्टर भोंडवे साहब का कहना है कि ये आईएमए नहीं बता रहा है करने के लिए। चिंता का विषय ये नहीं है कि ये आईएमए ने बताया या नहीं बताया। नहीं। गौरतलब आईएमए की अगर तरफ से बात करें तो हमारा तो पहले दिन से ही लोगों को एक्सप्लेनेशन है और लोगों को ये बताया गया है कि आपने लोगों का कोविड टेस्ट कराना है और बगैर कोविड टेस्ट करे किसी भी फीवर और किसी भी खांसी को आप नहीं छोड़ेंगे, क्योंकि कोविड सिर्फ प्रेगनेंसी और फ्रैक्चर को छोड़ के किसी भी बीमारी को प्रेजेंटेशन दे रहा है। तो इस तरीके का ये एक मैं कहूंगा कि उन डॉक्टरों के लिए जो ऐसा कह रहे हैं कि आप कोविड टेस्ट मत कराओ, एक्सरे चेस्ट करा लिया है। एक्सरे चेस्ट और सीटी स्कैन आज की तारीख में दे आर नो मोर डायग्नोस्टिक्स फॉर कोविड। वो कोविड की हेल्प कर रहे हैं, उनको डायग्नोसिस में नहीं लिया जा रहा है और ना ही उनके ऊपर कोई कमेंट्स किया जा रहा है। तो मुझे लगता है इस बात को लेकर एक पूरे देश भर में अगर आपसे कोई प्रेस रिलीज निकलती है कि अगर ऐसा हो रहा है तो डॉक्टर ऐसा करने से बचें। बिल्कुल हमने तो सिर्फ कॉन्टैक्ट ट्रेसिंग इसीलिए बढ़ाई है, होम क्वारंटाइन में लोगों को पकड़वा के रखा है कि वो बाहर नहीं जाएं, उनके फैमिली मेंबर्स भी बाहर नहीं जाएं, क्योंकि उनसे कांटेक्ट बढ़ता है लोगों का और स्प्रेड होगा। जी, डॉक्टर भोंडवे कुछ कहना चाहते हैं इस पर? नहीं है कि कोई डॉक्टर, एक बार डॉक्टर अविनाश जी को सुनेंगे। डॉक्टर अविनाश जी बोला। प्रसाद जी, मी मगाशी हेच सांगत होतो की इंडियन मेडिकल असोसिएशन कुठल्याही अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने नियमांच्या विरुद्ध काम करणाऱ्या कुठल्याही डॉक्टरांना पाठीशी घालणार नाही आणि कुठल्याही प्रकारे सरकार बरोबर जे नियम आहेत एक वेळ ते आम्हाला पटले नाहीत तरी सुद्धा आम्ही ते पाळत असतो आणि हे अशाच प्रकारचं आवाहन हे केलेलं आहे। सावंत सरांना माझी अशी विनंती राहील की अशा प्रकारचे जर कोणी व्यक्ती वागत असतील तर त्यांना आपण समज द्या आणि वेळ आली तर त्यांना तुम्ही जी काही योग्य असेल ती शिक्षा सुद्धा करू शकता। ठीक आहे, मला वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण एक पटकन छोटीशी विश्रांती घेतोय। लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येऊन समूह संसर्ग हा एक टप्पा आणि त्याच्यानंतर साथीचा भयानक प्रसार या दोन मुद्द्यांची गांभीर्यपूर्वक चर्चा।